भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड चालू असून तृतीय खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत. भाग तिसऱ्यामधील चॅप्टर दुसरा आपण आज पाहणार आहोत. त्या अगोदर आपण समर्पण घेतोया. सुखो बुद्धानुपादो सुखासधम्म देशना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सदम उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194 अशा प्रकारे आपण समर्पण घेतलेलं आहे आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करतो. जीवनात पूर्तता साधने म्हणजे धम्म होय. जीवनात पूर्तता साधने म्हणजे धम्म होय. तर पूर्णता साधने म्हणजे धम्म होते. तर पूर्णता काय आहे, जीवनात पूर्णता कशाला म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत. 3 प्रकारच्या पूर्णता असतात. 3 प्रकारच्या पूर्णता असतात. कायिक, वाचिक आणि मानसिक. बघा, आपण सुरुवातीपासून पाहतो. कायिक म्हणजे शरीराच्या इंद्रियापासून वेगवेगळ्या याच्यापासून जे कायानं घडणारे. वाचिक म्हणजे जिभेनं बोलणारे आणि मानसिक मध्ये आपल्या मनाच्या तयारीने. तर या कायिक, वाचिक आणि मानसिक या 3 गोष्टीवर कंट्रोल केलं तर मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते. मग आपण या 3 पैकी आपण सुरुवातीला मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते, तर याचं उत्तर आहे आसवे अथवा चित्तमल. आसवे अथवा चित्तमल पुरा नष्ट होऊन ह्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे. प्रज्ञेने अस्वांपासून विमुक्त मिळून त्याच अवस्थेत सतत वर्तने ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. परत ऐकूया. आसवे अथवा चित्तमल. आसवे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माणसाच्या मनामध्ये असलेले त्याला आसवे म्हणजे दुःख. आणि चित्तमल म्हणजे मनावर वेगवेगळे वाईट विचाराचे मळ असतात. चित्तमल चित्त शुद्ध करणे, चांगले विचार मनामध्ये निर्माण होऊ देणे आणि पुरा नष्ट होऊन त्या पूर्ण नष्ट करायच्या. ह्या जीवनात संपूर्ण चित्तविमुक्तीचा अनुभव घेणे. प्रज्ञेने म्हणजे ज्ञानाने आसवांपासून आसक्ती, ज्या गोष्टीला आसक्ती त्या आसवांपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत सतत वर्तन ह्यासच मानसिक पूर्णता म्हणतात. आणखी ही पारमिता आहे आणि भगवान बुद्धाने त्या सुभूतीला सांगितल्या. सुभूती बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते असा प्रश्न केलेला आहे भगवान बुद्धानं. सुभूती बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते. मग तथागत सांगतात, बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला म्हणजे बुद्धीला, बोधी म्हणजे बुद्धीला
त्या अर्पण करतो. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात, म्हणजे दुसऱ्याला देणे. आता सुबुती बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तर तथागत म्हणतात, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो. किती? या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतात, म्हणजे 10 नियम पाळतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो. स्वतः तर करतोच, पण इतरांना सुद्धा तो सांगतो. सुबुती काय म्हणतो? सुबुती बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते? तथागत त्याला उत्तर देतात, या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो. त्याला क्षमाशील क्षमाशील शांती पारमिता म्हणतात. तिला म्हणतात शांती पारमिता. तर क्षमाशील वागून इतरांनाही तसे वागण्याची तो प्रेरणा देतो. परत सुबुती म्हणतो, बोधिसत्वांची वीर्य पारमिता कशी असते? तथागत त्याला उत्तर देतात, या पारमितेत तो 5ही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसेच करण्याची प्रेरणा देतो. स्वतः पाळतो आणि इतरांनाही पाळण्याची प्रेरणा देतो. परत सुबुती म्हणतो, बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते? त्याला तथागत उत्तर देतात, तथागत या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, तथापि तो तत्संबंधित रूप लोकात परत जन्म घेत नाही आणि इतरांनाही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो. याला बोधिसत्वाची समाधी ही पारमिता अशा प्रकारची असते, प्रेरणा देतो. सुबुती पुन्हा परत प्रश्न करतो, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? तथागत उत्तर देतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात भौतिक अथवा अधिभौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांनाही प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात. अशा पारमिता अंगामध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आचरणामध्ये पाळल्या जातात, तेव्हाच त्याला, याच गोष्टीला धम्म म्हणतात. धम्म म्हणजे काय? तर याची व्याख्या, या सर्वांचं उत्तर हे त्याचं उत्तर आहे. धम्म म्हणजे काय? तर हे सविस्तर म्हणजे बुद्धानं सुबुतीसोबत केलेल्या संवादामध्ये, प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. तर उद्याचा भाग आहे निब्बाण प्राप्त करणे, हा धम्म आहे. तर निब्बाण प्राप्त करणे म्हणजे काय ते उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मित्रांनो,
बांधवांनो आणि सज्जनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे जे व्हिडिओ आपण टाकतोय तर याचं सार्थक व्हायला पाहिजे. आपण सर्वांनी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं, कारण आपण सुद्धा धम्माच्या कार्यामध्ये खाईचा वाटा उचलून भगवान बुद्धाचा धम्म इतर सर्व मानवजातीच्या उपयोगी पडावा, हे सत्कार्य आपल्या हातून घडो अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांनी या चॅनलला, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया मित्र उद्या.